नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद. लीड्स कसोटी संपलेली आहे, गिल पर्व सुरू झालेला आहे पराभवानी. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, भारताच्या या पराभवाचं खापर कोणावर फोडायचं? 835 पेक्षा जास्ती धावा भारताच्या फलंदाजांनी केल्या होत्या. 4 वेगवेगळे शतकवीर होते, त्याच्यापैकी रिषभ पंतच्या दोन्ही डावात सेंचुरी होत्या. तरी सुद्धा भारत पाचव्या दिवशी शेवटच्या सेशन मधल्या एका तासामध्ये भारत हा सामना हरला. पण तरी सुद्धा पाचव्या दिवसाचा विचार केला तर भारत पाचव्या दिवशी कधीही सामन्यात परतू शकला नाही. तर या सगळ्या गोष्टींवरतीच अर्थात आजचा आपला एपिसोड वीकली कट्ट्याचा असणार आहे. तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा, तुम्ही व्यक्त होताच, पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करून हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवायला विसरू नका. युट्यूब आणि फेसबुकला आपला मेंबरशिपचा ऑप्शनही आहे, आणि जे मेंबर आहेत त्याच्याबरोबर या मॅचच्या दरम्यान आम्ही वॉच अलॉंगचाही प्रयोग केलेला आहे, आणि या सिरीजमध्ये आम्ही तो करत राहणार आहोत. पण अमोल, तू या पराभवाचं खापर कोणावर फोडशील? अ, मला माहिती नाही जागा कमी पडली काय तुम्हाला, पण कोणावर फोडायचं नाही, कोणाकोणावर फोडायचं हा प्रश्न आहे. म्हणजे विजयाचं श्रेय कुणाकुणाला द्यायचं, इथपासून आपण कुणाकुणावर खापर फोडायचं. म्हणजे ही रेंज आहे ना, मला असं वाटतंय गेले 5 दिवस आहेत ना, ती अशी मनमोहन देसाईंची रेट्रो फिल्म झाली आहे 70s आणि 80s मधली, की 5 दिवसात आपण एक मूल जन्माला येतं, इथपासून त्या मुलाची नातवंड होतात आणि ते मूल बदला घेतं, इथपर्यंत सगळं झालंय. की पहिल्या दिवशी आपण काय लाईव्ह केला होता, सगळ्या मराठी पेपर्समध्ये काय होती हेडलाईन, गिल पर्वाची यशस्वी सुरुवात, तिथपासून पराभवाचं खापर कोणावर फोडायचं, इथपर्यंत जी रेंज आहे ना, ती खरी टेस्ट क्रिकेटची मजा आहे. पण भारतीय फॅन्सना फार मजा काही आलेली नाहीये, कारण शेवटी रिझल्ट ओरिएंटेड असतात. कुठलाही कुठलाही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट, स्पर्धात्मक खेळ, हा कायम त्याच्या रिझल्ट वरून त्याच्यावर यशस्वी का अयशस्वी हा ठप्पा एका संघावर किंवा एका खेळाडूवर मारला जातो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीतच अ, संघ संघ म्हणून खेळला का हा प्रश्नचिन्ह पहिल्यांदा. कारण क्रिकेट हा विचित्र सांघिक खेळ आहे. तिथे तुम्ही पार्टनरशिपमध्ये खेळता, बॅटिंग पार्टनरशिप किंवा बॉलिंग पार्टनरशिप आणि फिल्डिंग युनिटचा समजतो. ओके, मग त्याच्यात संघ म्हणून खेळला का, तर नाही, सबशेल फेल ठरला त्याच्यात. कारण काय, फिल्डर्स बॉलर्सना बॅक करू शकले नाहीत, लोअर ऑर्डर स्पेशल स्टॉप ऑर्डरला बॅक करू शकली नाही, लीड बॉलरला बॅकअप बॉलर्स बॅक करू शकले नाहीत. आणि जेव्हा शेवटच्या दिवशी जो लीड स्पिनर तुमची भिस्त होती, अशा कंडिशन्स होत्या, तेव्हा तोच फोल ठरला. त्यामुळे इतरांचा काहीच प्रश्न नाही. अशी अवस्था असल्यानंतर भारत सामना हरला अत्यंत आरामात. याचं खापर नक्की कोणाकोणावर फोडायचं. पण क्रिटिकल मोमेंटचा विचार केला तर तू जो उल्लेख केलास की हो, 830 पेक्षा जास्त धावा केल्या, पण जर तुमच्या 13 विकेट, 77 नाही 74 विकेट्स मध्ये जात असतील, 74 तर रन्स मध्ये. हा, सॉरी, 13 विकेट जर तुमच्या 74 रन्स मध्ये जात असतील, तर मग दोन घडीचा डाव कसं काय म्हणणार ना याला. याला अपयश ऐसे नाव असे म्हणायची वेळ येणार. नाही, पण मला म्हणजे बरोबर आहे, पण अं, त्या 74 रन्स वरती आणि 13 विकेट्स वरती खापर फुटणं हा एक साहजिक भाग आहे. पण माझ्या दृष्टीने आपण पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा केलेल्या होत्या, त्या धावा आपण केल्या होत्या 471. त्या कमी नक्कीच नव्हत्या. पण ज्या क्रुशल मोमेंटला आपण कॅचेस सोडलेले आहेत या टेस्ट मॅच मध्ये, ब्रुकचा कॅच आपण सोडला अत्यंत महत्वाच्या वेळी. आणि आपण पहिल्या इनिंग मध्ये माझ्या मते 4 का 5, म्हणजे डेटामध्ये तू परफेक्ट असतोस, माझ्या मते आपण कमीत कमी 4, जास्तीत जास्त 5 कॅच सोडलेत पहिल्या इनिंग मध्ये, जेव्हा इंग्लंडने 465 रन्स केल्यात. पर्टिक्युलरली जर का आपण ब्रुकनी ज्या पहिल्या 2 संधी दिल्या, त्याने दुसरी संधी 46 रन्स वरती असताना दिली होती. म्हणजे नो बॉल वरची विकेट हे मी धरतच नाहीये.
पण 46 रन्स वरती असताना संधी दिली होती. म्हणजे नो बॉलवरची विकेट ही बॉलरची सर्वस्वी चूक आहे, त्याच्यामुळे तो भाग मी धरत नाहीये. म्हणजे ती चूकच आहे. पण कॅचेस सुटण्याच्या बाबतीमध्ये 46ला त्याचा जो कॅच सुटला त्याच्यानंतर त्यांनी 99 रन्स केल्या आणि तिकडे कुठेतरी मॅच निसटली फिल्डिंग मध्ये, हे मला राहून राहून वाटतंय. कारण मॅच मग एवढी ती क्लोज आली नसती. आणि फिल्डिंग मध्ये चुका होऊ शकतात का, तर चुका होऊ शकतात. पण तीच तीच चूक जर का परत परत होते जयस्वाल कडून, तर त्याची फिल्डिंग पोझिशन का बदलली गेली नाही, हा माझ्यासमोर एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावरती तू सांगू शकतोस. ऑस्ट्रेलियातही त्यांनी कॅचेस सोडले होते, आत्ताही त्यांनी कॅचेस सोडलेत. आणि आता या टीम मधला यशस्वी जयस्वाल, ही नवीन टीम असली तरी सुद्धा यशस्वी जयस्वाल हा एक बऱ्यापैकी नंबर ऑफ टेस्ट मॅच खेळलेला प्लेअर आहे या लाईनअप मधला. तर त्याच्याकडून जर का असं होत असेल तर मग परदेशामध्ये अशा कट टू कट टेस्ट मॅचेस जिंकणं अवघड होऊन जाईल. तर यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून किंवा जेव्हापासून अश्विन नव्हता तेव्हापासून, गेल्या वर्षभरात, आणि जेव्हा अश्विन बाहेर संघात नसायचा तेव्हापासून स्पेशलिस्ट गली फिल्डर म्हणून यशस्वी जयस्वालला तयार करायचे प्रयत्न चाललेत. आणि त्यांनी ऑस्ट्रेलियात एक महत्वाचा कॅच सोडला, त्यांनी महत्वाचे कॅचेस घेतले देखील ऑस्ट्रेलियात. असं नाहीये की तो फक्त सोडतो, तो फक्त गाळतो. ओके. दुसरी गोष्ट, रोको नसल्यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे की ती स्लिप कॉर्डन रिअरेंज करणं भारतासाठी. ओके, त्याच्यात वेळ जाणार आहे. जर चेहरेच नवीन आहेत तर ते ट्राईड अँड टेस्टेड. आणि स्लिप कॅचिंग हे तुम्ही 100 ड्रिल्स केलेत ना तरी तेव्हा तुम्हाला माहिती असतं की या 3 मधला एक कॅच नक्की माझ्याकडे येणार आहे. त्यामुळे रोज 100 कॅचेस घेतले तरी सामन्यात कॅच पकडणं हे खूप वेगळं स्किल असतं. ओके, म्हणजे कॅचिंग प्रॅक्टिस पोल ठरते का, तर बिलकुल नाही. पण तरी ते वेगळं स्किल आहे. आणि त्याच्याकरता खूप वरच्या लेवलचा फोकस लागतो. बेसिक म्हणजे हाताची सॉफ्टनेस आणि बॉलचा अंदाज आणि स्वतःचे रिफ्लेक्सेस सोडून 100% तुमचं एकाग्र असणं हे की ठरतं. म्हणजे जो बॅटिंग लांब करू शकतो, खूप वेळ करू शकतो, तो चांगला युजली क्लोजिंग कॅचर असतो, स्लिप कॅचर असतो. पण असं होऊ शकतं. ओके. आणि यशस्वी जयस्वालच्या बाबतीत तो पहिला कॅच त्याच्या हातातनं गाळला गेला आणि बॉल त्याच्या मागे जात राहिला हवेत, आणि त्याला ते सावरताच नाही आलं. 5व्या दिवशी त्यांनी डीप मध्ये पुढे पळत येऊन की जो कॅच घ्यायला हवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डकेटचा, कदाचित त्यांनी अजून 40 रन कदाचित आधी विकेट गेली असती, त्यांनी कदाचित धुसर आशा भारताला राहिली असती, पण राहिली असती. राईट. तर या कॅचेस सोडणं हे अक्षम्य आहे. जेवढं नो बॉल टाकणं अक्षम्य आहे ना कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आजकाल, तेवढंच कॅचेस सोडणं अक्षम्य आहे, किंवा तसुभर जास्त. त्याच्यामुळे ज्या ज्या अक्षम्य चुका आहेत त्या सगळ्या झाल्या. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्या, विशेषतः फलंदाजीत आणि पहिल्या इनिंग्समध्ये बुमराच्या गोलंदाजीत, त्या सगळ्या इतक्या झाकोळल्या गेल्या. कारण काय, अक्षम्य चुकांचं प्रपोर्शन ऐतिहासिक कामगिरीच्या काही पट जास्त असल्यामुळे. आणि पुढचा मुद्दा की किती प्लेयर्सनी कॉन्ट्रीब्यूट नाही केलं, हे जर आपण बघितलं ना तर मग आपल्याला समजेल दोन्ही संघांमध्ये किती प्लेयर्सनी प्रत्येक संघामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. यावरून आपल्याला समजेल की 11 पैकी किती जणांनी हँडी कॉन्ट्रीब्युशन केली. आणि मग सामन्याचा निकाल आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे, हा जत्राचा प्रश्न आहे, तो आपल्याला समजेल. सामन्याचा निकाल योग्य आहे का अयोग्य आहे याचा मुद्दाच नाहीये. जेव्हा आपण पहिल्या इनिंग मधल्या, मी म्हटलं तसं फिल्डिंग मध्ये जेव्हा आपण मॅच मध्ये पिछाडीवरती पडलो तो एक भाग, आणि दुसऱ्या इनिंग मधला जो कोलॅप्स होता ना तो पहिल्या इनिंग पेक्षा जास्ती आपल्याला त्रासदायक ठरला, असं मला राहून राहून वाटतं. पहिल्या इनिंग पेक्षा दुसऱ्या इनिंगचा. कारण त्यावेळी ऍटलिस्ट वेळेसाठी जरी खेळले असते ना, वेळेसाठी म्हणजे आता कोणाला वेळेसाठी खेळता येत नाही वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे बरोबर आहेत, पण वेळेसाठी खेळले असते तरी फरक पडला असता. माझं साधं मत आहे, पहिल्या इनिंग्समध्ये तुम्ही ताट वाढून ठेवल्यानंतर त्याच्यावर जर तुम्ही अर्ध्या ताटावरून उठलात ना तर दुसऱ्या वेळेला ताट वाढायचाच कोणी वाढणारच नाहीये. ओके, आधीच उचलून घेणार आहेत ताट. त्याच्यामुळे जर जास्त
चूक झाली तर ती पहिल्या इनिंग्समध्ये. कारण तिथे तुम्हाला चान्स होता, 430ला 3 होते. जरी चौथी विकेट गेली तरी तुमच्याकडे जर पुढे 3 किंवा 4 स्पेशलिस्ट बॅटर्स आहेत असं तुमचं म्हणणं आहे, तर त्यांनी ते 600+ न करणं हा पहिला अक्षम्य गुन्हा होता भारताच्या दृष्टीने सामन्यातला. आणि तेव्हापासून ती गुन्ह्यांची मालिका सुरू झाली असं मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतं. ते झाल्यावरती पण आपण कॅचेस सोडल्यावरती पण दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा कालच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी जेव्हा राहुल आणि पंतची पार्टनरशिप जोमात होती, त्यावेळी इंग्लंडचे शोल्डर्स डाऊन झाले होते. ते म्हणजे अगदी, आणि ते दिसत होतं की त्यांना दिसतंय की मॅच निसटते, म्हणजे ते जिंकतील, म्हणजे हरतील का ड्रॉ होईल हा विषय वेगळा होता. पण त्यांना ते दिसत होतं की मॅच सुटतीये, आणि आपण शेवटी नांगी टाकून मॅच अक्षरशः त्यांच्या हातात अशी आपण त्यांना काल दिली. आणि तो जो कॉन्फिडन्स होता, त्या कॉन्फिडन्स वरती आज त्यांनी मॅच खेचली कुठेतरी. अमोल, बऱ्याच ग्रुप्स वरती चर्चा होतीये की सिराज काय करतोय, प्रसिद्ध कृष्णा काय करतोय, बुमराला कोणी सपोर्टच देत नाहीये, तर सिराज कृष्णावरती खापर फोडायचा का. पण मला पर्सनली असं वाटतं की पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा सिराजनी पहिल्या 3 ओव्हर, म्हणजे आपण काल आपल्या मेंबर्स लाईव्ह करत होतो अमोल, तेव्हा पण मी हे म्हटलं होतं की पहिल्या 3 ओव्हर्स आणि अजून एका स्पेल मधल्या 3 ओव्हर्स पहिल्या इनिंग मधल्या सोडल्या तर जुना सिराज दिसत होता टेस्ट मॅच क्रिकेट मधला. आणि मला वाटत नाही की त्याच्या ओव्हरसीज टेस्ट मॅचच्या कामगिरीबद्दल काही क्वेश्चन मार्क यावा सिराजच्या बाबतीमध्ये. आणि प्रसिद्ध कृष्णाने पॅचेसमध्ये बॉलिंग चांगली केली. पहिली टेस्ट मॅच होती, बऱ्याच कालावधीनंतर आपण टेस्ट मॅच खेळत होतो. तर सेटल व्हायला, इंग्लंड मधल्या लेन्स ऍडजस्ट करायला आपण म्हणजे मला वाटत नाही त्यांच्यावरती खापर फुटलं पाहिजे. ती सिराजचं काय झालं की सिराजला कधी कंट्रोल यायची वेळच नाही आली. तो जो पहिले तू जे म्हणलास की पहिला स्पेल त्याचा नंतर एंड चेंज केल्यानंतर त्यांनी जे केलं, त्याचा दोन्ही इनिंग्स मधला पहिला स्पेल आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी नंतर जे चांगलं काम केलं तर त्याच्या विरोधात जाणार. दुसऱ्या इनिंग्समध्ये सुद्धा 5व्या दिवशी सुद्धा त्याचा पहिला स्पेल तो नाही कंट्रोल करू शकला. रन्स आरामात खेळून काढलं. तेव्हा पिच झोपलं होतं, बॉल काही करत नव्हता, सगळं असलं तरी याची सवय असते. म्हणजे बॉलच्या बाबतीत मी विशेषतः सांगू इच्छितो, आठवण करून देऊ इच्छितो की हा ग्लोबल पॅटर्न आहे. जेव्हा विकेट पडत नसते तेव्हा प्रत्येक फिल्डिंग साईड दर 4 ओव्हर नंतर बॉलर्सना म्हणत असते की अहो बॉल बदला, बॉल बदला, बॉलमध्ये काहीतरी. ओके, हा हे नॉर्मल आहे, हे रुटीन आहे, हे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रोज बघतो आपण. त्याच्यामुळे त्याच्यात वेगळं काही नव्हतं. पण मग सिराजला नंतर लंच नंतर जी त्याला लय सापडली, तो स्पेल त्याचा चाबूक होता. तो स्पेल भारतासाठी मेक ऑर ब्रोक होता. एका साईडनी बुमरा, दुसऱ्या साईडनी सिराज. त्यावेळेस दोघांनाही ब्रेक थ्रू मिळाला नाही. पण प्रसिद्ध कृष्णा पहिली टेस्ट मॅच इंग्लंडमध्ये त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्या 400 एवढ्याच अघटित घडलं की दोन्ही इनिंग्समध्ये 15पेक्षा जास्त षटकं टाकून 6पेक्षा जास्त धावा प्रत्येक ओव्हरमध्ये देणारा पहिला गोलंदाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला प्रसिद्ध कृष्णा ठरला. ओके, त्यांनी बॉलिंग वाईट केली का ओव्हरऑल? हो म्हणावं लागेल, कारण त्यांनी इतके चांगले टाकले बॉल्स गुड लेंथ. पण जर प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी एक बाउंड्री बॉल या इंग्लंड बॅटिंग लाईनअपला द्याल किंवा आजच्या जमान्यातल्या बॅटिंग लाईनअपला कुठल्याही द्याल तर मग तुम्हाला भोगावं लागणार. पण आता बुमरा म्हणजे जे आधीचा शेड्यूल होता त्याप्रमाणे 1, 3, 5 अशा 3 टेस्ट मॅच तो खेळणार असं म्हणजे हे ऑफिशियली काय अर्थात कधीच कोणी सांगत नाही. पण अ, जर का तो खेळणार नसेल तर म्हणजे काय होणार आहे ना, सगळं जिक्सो पझल आहे म्हणजे मग. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपर्यंत जो इनविजिबल म्हणजे चौथ्या दिवशीपर्यंत जो इनविजिबल खेळाडू होता शार्दुल ठाकूर, त्यांनीच शेवटच्या दिवशी थोडीफार आशा निर्माण केली. तर त्याच्याऐवजी नितीश रेड्डीची चाल पुढे करणार हे लोक का, हो. आणि काय करणार खूप म्हणजे आता लवकर.
हा. हो, बरोबर. म्हणजे ते दोन्ही मुद्दे एक दुसऱ्याला मिळून आहेत, की बुमराचं काय, पुढचं काय, बदल किती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर बुमराच्या बाबतीत मला आत्ता तरी असं आहे की आता टीमला डेस्परेशन आहे, बुमरालाही डेस्परेशन आहे. पण आत्ता तरी असं वाटतंय की त्याला असा अंदाज आहे ना, की त्याला पूर्ण रिकवर होण्यासाठी एका टेस्ट मॅच नंतर 10 ते 12 दिवस लागू शकतात, असा मेडिकल टीमने दिलेला अ, अहवाल आहे. त्याच्यामुळे आत्ता 7 दिवसांचा ब्रेक नंतर तो 100% फिट असेल का? कारण त्यांनी 2 इनिंग्समध्ये मिळून 40 पेक्षा जास्त षटकं टाकली, जो प्रॉपर वर्कलोड आहे. ओके, एका फास्ट बॉलरसाठी. जरी आपण म्हणलो की T20 मध्ये नाही का 4 ओव्हर टाकून लगेच दुसऱ्या दिवशी ब्रेक घेऊन तिसऱ्या दिवशी परत 4 ओव्हर टाकतो, तर ती इंटेन्सिटी वेगळी असते. ओके, T20 मध्ये तो 20च ओव्हर फिल्डिंग करतो मॅक्सिमम. इथे त्याला 90 ओव्हर्स मधल्या ओव्हर्स टाकतो तेव्हाच तो मैदानावर आला तर त्याला पुढचा स्पेल टाकता येत नाही. हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे तो जो वर्कलोड असतो तो वेगळा असतो. त्यामुळे आत्ता संघाला आणि बुमराला दोघांनाही डेस्परेशन आहे. पण त्याच्याकरता आपल्याला वाढ वगैरे भारतीय क्रिकेट काही इंग्लंड क्रिकेट सारखं नाही, ते 72 तास किंवा 48 तास नाही घोषित करणार आहेत. आज शुभमन गिल आणि गौतम गंभीर पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्समध्ये, शुभमन गिल प्रेझेंटेशन त्यांनी जी ओढली की आपण सामन्याच्या जवळ ठरवू, तसंच आपल्याला 1 तारखेला पण सांगितलं जाईल, कदाचित 2 तारखेला टॉसला समजेल फायनली नक्की काय होतं, त्याच्यापर्यंत अंदाज. पण गरज तर आहे, कारण काय बुमरा नाही तर काय, हा मोठा प्रश्न. त्याच्यामुळे विकेट टेकिंग ऑप्शनच्या दृष्टीने कुलदीप यादवला खेळणं हे महत्वाचं आहे. कुलदीप जर संघात घ्यायचा असेल तर मग 8 नंबरवर शार्दूलला जागा उरत नाही, आणि मग 6 नंबरवर करुण नायर खेळवायचा का नितीश कुमार रेड्डी खेळवायचा, का करुण नायरला 3 नंबरवर खेळून साई सुदर्शनला सांगायचं थोडा अजून 1-2 टेस्ट मॅचेस थांबवा संघासाठी. हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुढचा आठवडाभर ऐरणीवर येणार आहेत. पण त्याची उत्तरं जर भारताला समर्पक सापडली नाहीत, कारण अल्टिमेटली बर्मिंगहॅमला गेल्यानंतर परत कंडिशन्स काय असणार आहेत आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे आत्ता आपण आडाखे बांधत राहूया. अल्टिमेटली 1 तारखेलाच फायनल डिसिजन होईल असं वाटतं. पण मला पर्सनली वाटतं की खूप चेंजेस होऊ नयेत, कारण आपण 4 दिवस कॉम्पिटेटिव्ह होतो. आपण आज कॉम्पिटेटिव्ह म्हणजे आज उद्या म्हणायला नको, पण 5व्या दिवशी आपण डेफिनेटली कॉम्पिटेटिव्ह नव्हतो. पण अदरवाईज आधीचे 4ही दिवस आपण कॉम्पिटेटिव्ह होतो टेस्ट मॅच मध्ये. आणि उलट झालं यावेळी. आपण सिरीजच्या आधी म्हणत होतो की आपली बॉलिंग बुमरामुळे कॉम्पिटेटिव्ह राहील, पण या मॅच मध्ये जास्ती आपल्याला बॅटिंगनी मॅच मध्ये ठेवलं, कारण 4 शतकवीर होते अमोल. आणि असं कधीच झालं नाही, म्हणजे असंही कधी झालं नसेल, आय एम व्हेरी शुअर, की 4 शतकवीर आहेत आणि आपण मॅच हरलोय. पण बॅटिंग मध्ये के एल राहुलनी कमाल केली, पंतनेही कमाल केली, नाही का? पंत आणि के एल राहुल हँड्स डाऊन स्टार्स, आणि शुभमन गिल, कारण काय ते ओकेजन जे होते, पहिली कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या संघातील स्थानावर, त्याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह. मग 4 नंबरवर बॅटिंग करत असताना पहिल्यांदा खेळताना त्यांनी 147 चाबूक, त्यांनी फ्लॉलेस, त्यांनी चान्सलेस इनिंग खेळली. आणि रिषभ पंत परत जबाबदारी घेऊन दोन्ही इनिंग्समध्ये फलंदाजी करणं. ओके, आणि तो जगातला सर्वश्रेष्ठ कीपर बॅटर आहे का, हा प्रश्न आत्ता गौण आहे. तो भारतासाठी के एल राहुल नंतर सर्वात सिनियर टेस्ट बॅटर आहे, आणि तो का आहे हे त्याने दाखवून दिलं. आणि तीच गोष्ट के एल राहुलची, की पहिल्या टेस्ट मॅच सॉरी पहिल्या डावात त्यांनी सगळं नीट करून के एल राहुल स्टाईल मध्ये असं म्हणतात तशा पद्धतीने त्या वेळेला तो ऐन मोक्याच्या क्षणी आऊट झाला, जेव्हा त्याच्यावर मदार होती की आता त्याने हवा तेवढा वेळ खेळावं. पण दुसऱ्या इनिंग्समध्ये त्यांनी ते रेक्टिफाय करून दाखवलं, आणि त्याच्यामुळे के एल राहुल आणि रिषभ पंतमुळे भारताच्या परत एकदा तो घास तोंडात आला होता. पण पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा जेव्हा भारताला संधी होती की मुसक्या आवळायच्या, तेव्हा तेव्हा त्यांनी पकड सैल केली, आणि त्याच्यामुळे परिणिती शेवटी यशस्वी सुरुवातीपासून पराभवाच्या खापरापर्यंत. आपण अमोल पंच विकेट किपिंग बद्दल काय सांगशील? कारण
दोन्ही इनिंग मध्ये कॅच सुटले, अ, आणि महत्वाचे कॅच सुटले. तर आणि दुसरी गोष्ट की 5 टेस्ट मॅचची सिरीज आहे. हा 5 नंबरला बॅटिंग करणार आहे, कंटिन्युअस विकेट किपिंग करणार आहे. तर कुठेतरी असा विचार येऊ शकतो का की सिरीजच्या मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या टेस्टला की पंत बॅटिंग वरती फोकस करेल आणि ध्रुव जुरेल विकेट किपर म्हणून येईल. शक्यता कमी वाटते मला ती दुसरा मुद्दा व्हायची. कारण काय पंत त्याच्या 42 टेस्ट मॅचेस मध्ये हेच करत आला जवळजवळ सगळ्या. पहिल्या 10 टेस्ट मॅचेस नंतर तो सातत्याने 5 नंबरवरच फलंदाजी करतोय, त्याच्या अपघाताच्या आधी आणि नंतर. आणि हे जे तुम्ही डिस्प्ले केलंय तर तो भारतासाठी पहिला विकेट किपर आहे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसरा विकेट किपर. ओके. तो आणि पंतचं विकेट किपिंग हा कायम प्रश्नचिन्ह राहिलेला आहे. दुसरं, इंग्लंडमध्ये विकेट किपिंग जास्त अवघड का असतं हे किरण मोरेंची मारलेल्या गप्पांमध्ये ना, जुन्या एपिसोडकडे जाऊन बघा, त्यांनी सुंदर समजावून सांगितलंय. त्याच्यामुळे ते पुनरावृत्ती तुम्ही त्याचे करत नाही. ते किरण मोरेंसारख्या मातब्बर विकेट किपर कडूनच बघितलं, ऐकायला जास्त बरं पडेल. त्याच्यामुळे लगेच पहिल्या टेस्ट मॅच वरून जज करायला नको पंतला. फक्त विकेट किपिंग चॅलेंज आहे. विकेट किपिंग आज पंतलाही हे माहितीये, जो मुद्दा तू उद्भवतोयस ना, की उद्या जर वेळ आली तर तो ध्रुव जुरेल नॉक करत राहिलेला आहे. त्याच्यामुळे ती संधी दवडायच्या ऐवजी स्वतःच दोन्ही तो अष्टपैलू खेळाडू आहे, हे सातत्याने सिद्ध करत राहावं लागणार आहे त्याला, जे प्रत्येक विकेट किपरला करावं लागतं आजच्या जगात. पण त्याला अपवाद. आपण जाता जाता अमोल, बेन डकेट वरती पण थोडस तरी बोलायला हवं. कारण त्यांनी मॅच काढून दिली इंग्लंडला. फ्लॉलेस बॅटिंग केली, त्याचा कॅच सुटला, पण त्याचा कॅच खूप नंतर सुटला. आणि तो ज्या कॉन्फिडेंटली जडेजाला खेळला, स्पिनिंग ट्रॅक झाला होता 5व्या दिवशी. त्याच्यानंतर बुमराला तो ज्या कॉन्फिडेंटली खेळला, म्हणजे अफलातून बॅटिंग. आणि इंग्लंडचा ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये ब्रूक खेळला. म्हणजे मला थोडं ना ते ब्रूक डकेट असं ना एकदम, जाऊ दे आता काय म्हणू मी, एकदम इंग्लिश प्लेयर्स वाटतात, राग येतो त्यांचा. असं कन्व्हेन्शनल ट्रेडिशनल इंग्लिश प्लेअर म्हणजे मला माहित नाही. अं, आपण एका प्लॅटफॉर्म वरती होत असं, पण ते खेळले चांगले, क्रेडिट दिलं पाहिजे तिकडे, नाही का? बेन डकेट हा आजच्या घडीचा सर्व फॉर्मॅट मधला आघाडीचा फलंदाज जगातला आहे. ऑल फॉर्मॅट बॅटर हा प्रश्न. अ, कारण तो अक्रॉस फॉर्मॅट स्वतःला अडॅप्ट करून ते बॅटिंग करतोय. आणि बेन डकेट हा डेंजर मॅन होता भारतासाठी. कारण तू जो मुद्दा म्हणलास, हे आश्चर्यजनक नाहीये. बेन डकेटने रवींद्र जाडेजाला विकेटच दिलेली नाहीये. बेन डकेट जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा तो वॉकिंग विकेट होता. बेन डकेट मागच्या सिरीजमध्ये सर्वात डेंजरस बॅटर होता भारतात सुद्धा. ते जर याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे, बेन डकेटकडे हे स्किल आहे. असं बऱ्याच वेळा त्या मेंबर्स ओनली वॉच अलॉंग मध्ये 5व्या दिवशीच गप्पा मारत असताना तुमचे कट्टर कट्टकरी गिरीश पाटलांनी मला विचारलं होतं हाच मुद्दा. त्याच्यावर मी तेच बोललो होतो की काही बॅटर्सकडे नॅक असते की त्यांना ना, जो बाकी सगळ्या जगाला अवघड वाटतो ना बॉलर, तो त्यांना एकदम आरामात खेळता येतो. तसं बेन डकेटचं जसप्रीत बुमराच्या बाबतीत आहे. जसं सचिन तेंडुलकरचं होतं बऱ्याच अंशी वसीम अक्रमच्या बाबतीत. सचिन तेंडुलकरला मिचेल जॉन्सन खूप अवघड वाटायचा, वसीम अक्रम सोपा वाटायचा, अशी गंमत होती. तसंच बेन डकेटच्या जसप्रीत बुमराच्या बाबतीत आहे की काय, असं मला आता खात्रीत रूपांतर व्हायला लागलंय. आणि त्याच्यामुळे बेन डकेट हा की होता. बेन डकेटनी चूक केली नाही. त्याची एक चूक झाली, जो अवघड कॅच तुम्हाला घेता आला नाही त्याच्या काहीच क्षण आधी त्याची अजून एक चूक झाली होती, जेव्हा तो बॉल वाईड स्लिप आणि विकेट किपरच्या मधून गेला. त्याच्यात त्याची काही चूक नव्हती. आणि परत तेच, एक अर्ध्या चुकीचाही तोटा होऊ शकतो. एवढा जेव्हा क्लोज मार्जिनचा गेम असतो, त्या याच्यात त्या अर्ध्या चुकीचं रूपांतर त्यांनी म्हणजे विजयी खेळीमध्ये केलं, हे त्याचं श्रेय. प्रश्नच नाही अमोल. आपण बरेच मुद्दे आज या मॅच बद्दल, टेस्ट मॅच म्हणजे पहिल्या दिवशी सुरू झालेली टेस्ट मॅच 5व्या दिवशी येईपर्यंत एवढे
सीसॉ झाली ही मॅच. आणि गिलची कॅप्टन म्हणून पहिली टेस्ट मॅच होती, त्याच्यामुळे त्याच्या कॅप्टन्सी वरती आपण खूप आत्ता जज करणं चुकीचं आहे. आपण त्याला अजून बघितलं पाहिजे कॅप्टन म्हणून, आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्या कॅप्टन्सीवरती जास्ती चर्चा करावी. काही जणांनी परवा कमेंट चालू केल्या की पंतनी दोन्ही इनिंग मध्ये सेंचुरी केली आणि कॅप्टन्सीवरती दावेदारी केली वगैरे. पंत आधीपासूनच, या सिरीजच्या आधीपासूनच सिनियर मोस्ट कॅप्टन टीमचा, सिनियर मोस्ट प्लेअर होता टीमचा. तो अजूनही सिनियर मोस्ट आहे, पण गिलची ही टीम आहे आणि गिलला ती पुढे घेऊन जायची आहे. आता आपण मान्य करायला पाहिजे. सिलेक्टर्स या सिरीज आणि त्याच्यानंतरच्या सिरीज पर्यंत काही बदल करतील अशी शक्यता दिसत नाही. अमोल, तू आज आलास इकडे आणि या सगळ्या मॅचच्या रिव्ह्यू साठी आम्हाला वेगवेगळे पॉइंटर्स दिलेस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी परत एकदा सांगतो की या सिरीजच्या मधल्या मॅचेस मध्ये आम्ही प्रयत्न करतोय की निदान काही सेशन्स तरी मेंबर्स ओनली वॉच अलॉंग करायचं. त्याच्यासाठी तुम्ही मेंबर व्हा युट्यूब आणि फेसबुकला. नाममात्र फी आहे, पण मजा येते एकत्र मॅच बघायला, गप्पा मारत मॅच बघायला. एपिसोडला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिकाधिक लोकांपर्यंत हे मराठी पॉडकास्ट पोहोचवा. तुमच्या मते भारताच्या पराभवाचं खापर कोणावरती फोडायचं, गौतम गंभीरवरती फोडायचं असं कोणाला वाटत असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आत्ता मात्र या एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.